कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. भगवान शिवाच्या जयघोषांनी गुंजणारा हा दिवस त्रिपुरासुरावर मिळालेल्या विजयानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी दीप प्रज्वलित करून साजरा होतो भगवान शंकराचा विजय उत्सव. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात म्हणजे उंच खांबावर ठेवलेली विशेष दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले. त्रिपुराने म्हटले, माझा मृत्यू देवांच्या, मनुष्यांच्या, स्त्रियांच्या, रोगांच्या हातून होणार नाही असा वर दे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. वरदान मिळाल्यावर त्रिपुरासूर माजला. त्याने 3 आकाशात फिरणाऱ्या नगऱ्या त्रिपूर बांधल्या आणि देवता, ऋषी आणि मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्रिपुरासुराच्या अत्याचारामुळे सर्व देव भगवान शंकराकडे धावले. भगवान शंकरांनी आपल्या धनुष्यावर एकच बाण ठेवला आणि त्या एका क्षणात 3ही पुरे भस्मसात केल्या. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोष काळी घडली, म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले. या दिवशी दीपोत्सव करून लोक भगवान शंकराच्या विजयाचा उत्सव साजरा करतात. दुसऱ्या कथेप्रमाणे राक्षस तारकासुराचे 3 पुत्र होते, ताराक्ष, कमलाक्ष आणि विधुमाली. मयासुराने या तिघांसाठी 3 दिव्य पुरे बांधल्या. त्याने त्यांना बजावले, देवांचा अपमान करू नका. पण कालांतराने ते देवांना त्रास देऊ लागले. भगवान शंकरांनी रुद्र रूप धारण केले आणि त्या 3ही पुरांचा संहार केला. या दिवशी उत्तर भारतात स्कंद जयंती ही साजरी केली जाते, कारण हा दिवस भगवान कार्तिकेयच्या जन्माचा मानला जातो. भगवान शिव पार्वतीचा पुत्र कार्तिकेय कृतिकेच्या संगोपनामुळे कार्तिकेय म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणूनच त्रिपुरी पौर्णिमा ही फक्त एक कथा नसून ती आहे अंधकारावर प्रकाशाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि असत्यावर सत्याचा विजय. या दिवशी शिव मंदिरात दीप लावा, प्रार्थना करा आणि मनातला अंधकार दूर करा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश पुढे शेअर करा. हर हर महादेव.